दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत। आता बातमी आहे दौंड तालुक्यातील यवतमध्ये मोठा तणाव निर्माण झालाय। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडा फोडल्यात। पोलिसांकडनं जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय। यवतमध्ये दोन गट आमने-सामने आलेत आणि त्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या पोलिसांकडनं फोडण्यात आलेल्या आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्या सोबत आहेत। सुमित, नेमकं तिथं काय झालंय, कारण काय, परिस्थिती काय आहे? आपण जर पाहिलं तर दौंड तालुक्यातील येवत गाव आहे। या गावामध्ये जो दोन गटांमध्ये तणाव आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर आता पाहू शकतो की या ठिकाणी एक घर आहे ते जाळण्यात आलेलं आहे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। एका गटाकडून हा सगळा जो जे घर आहे ते पेटवण्यात येत आहेत। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जे आक्षेपार्ह पोस्ट एका तरुणाने केली होती आणि त्यानंतर हा सगळ्या वादाला सुरुवात झाली। त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची काल सभा झाली होती। हिंदू आक्रोश मोर्चा असं या सभेचं नाव होतं आणि त्या ठिकाणी जे सभा झाली होती आणि त्यानंतर या दुसऱ्या दिवशी एका मुस्लिम तरुणाने व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि त्याच्यानंतर पोस्ट केली आणि त्याच्यानंतर हा सगळा राडा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। ती जी बेकरी होती ती बेकरी आता जाळण्यात आलेली आहे। अशाच परिसरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि पोलीस या ठिकाणी तैनात आहे। मात्र एक जमाव आहे तो जमाव आटोक्यात येत नाहीये, नियंत्रित होत नाहीये पोलिसांकडून। पण आपण जर पाहिलं तर गावामधील वेगवेगळ्या ठिकाणी जे असेल ते त्या ठिकाणी आता जाळपोळ होताना दिसते। काही तरुणांना मारण्यात देखील येते, काही मस्जिदीच्या आतमध्ये गेलेले आहेत, मस्जिदीचं नुकसान करण्यात आलेलं आहे। अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे काय आहे ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने जमाव आहे। मात्र गावातील दोन वेगवेगळ्या भागामध्ये जो आहे तो जमाव आहे आणि या भागांमधूनच जे काय आहे ते या ठिकाणी जमाव जमलेला आहे आणि पोलिसांकडून नियंत्रित करण्याचा प्रयत्न होतोय। अश्रुधूर सोडण्यात येतोय, हवेत गोळीबार करण्यात येतोय, हवेत अश्रुधूर सोडण्यात येतोय। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीवर आता पोलिसांकडून जमाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आटोक्यात येत नाहीये। त्यामुळे एक कुमक देखील पुण्यातून मागवण्यात आलेली आहे। बरं सुमित, ही काही आजूबाजूची दृश्य तुम्ही दाखवू शकताय काय? काय भाग आहे हा, कशी आहे वस्ती इथे, सुरुवात कशापासून झाली? आपण जर पाहिलं तर बघा या ठिकाणी सिलेंडर बाजूला करण्याचा प्रयत्न करतात, कारण जाळपोळीच्या घटना होऊ शकतात। त्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। गावकऱ्यांकडून अनुचित प्रकार घडू नये किंवा मोठं वातावरण या ठिकाणी होऊ नये, त्यापेक्षाही सिलेंडरचा भडका वगैरे होऊ नये, कारण घर पेटल्यानंतर आतमध्ये जे घरातील जे काही गोष्टी आहेत त्या जळून खाक होऊ नये किंवा त्यामुळे ते जे काही गावकरी आहेत तिथले आजूबाजूचे त्यांनी एका विशिष्ट समाजाच्या या ठिकाणी जमावाने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। दौंडचे पोलीस निरीक्षक आहेत यवतचे, आपण त्यांच्याशी बोलूयात। नेमकं सर काय नेमकं सुरुवात कशाने झाली, नेमकं काय झालं होतं सर, सुरुवात कशाने झाली? आपण जर पाहिलं तर तणाव आटोक्यात आणण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जातो आहे आणि आपण जर बघितलं तर हे धूर आहे आणि या ठिकाणी बेकरी जी होती ती बेकरी जाळण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने आतमध्ये जर आपल्याला धूर दिसतोय आणि आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। ही सगळी जी काही दृश्य आहे ते भयावह दृश्य आहे आणि गावामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काही तरुणांकडून विझवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ते आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि आपण जर बघितलं तर धूर आहे, छोटा हत्ती देखील त्या ठिकाणी जे फोर व्हीलर आहे ती जाळण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी छोटा हत्ती देखील जाळण्यात आले। त्यामुळे अशाच पद्धतीचं संपूर्ण गावामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। काल जी सभा झाली होती आणि त्या सभेचा पडसाद जे आहे ते आज आपल्याला पडताना दिसतात। एक फेसबुक पोस्ट करण्यात आली होती मुस्लिम तरुणाकडून, ते व्हॉट्सअप ग्रुपवर ते टाकण्यात आले होते। जो आहे तो अशा पद्धतीने गावामध्ये तणावाचं वातावरण कालपासून काय काय घटना घडल्या तिथे? आता जाळपोळ झालेली दिसते, हे दोन जमाव, त्याच्यामध्ये किती लोक सहभागी होते आणि आता परिस्थिती कशी आहे? आपण जर बघितलं तर 3 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही नीलकंठेश्वर मंदिर आहे यवत गावातील, त्या गावामधील त्या मंदिरामध्ये एक त्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती आणि त्या विटंबना केल्यानंतर
विटंबना करण्यात आली होती, मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती आणि त्यानंतर इथले गावकरी जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसांनी आपण जर पाहिलं तर 2 दिवसानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांचं या ठिकाणी सभा झाली होती. त्या निषेधात मुस्लिम तरुणाकडून ही मूर्तीची तोडफोड करण्यात आणि त्याचा जो परिणाम आहे, काल ज्या पद्धतीने संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांनी या ठिकाणी सभा घेतली होती आणि सभेनंतर आज सकाळच्या दरम्यान फेसबुक व्हॉट्सअप ग्रुपवर जे आहे ते आक्षेपार्ह पोस्ट केली होती आणि त्यानंतर इथले जे काही यवतमधले ग्रामस्थ आहे आणि तरुण जे आहे ते आक्रमक झाले आणि त्यांनी मुस्लिम वस्ती असतील त्या ठिकाणी सुमित, या सगळ्या माहितीसाठी आणि दृश्यांसाठी धन्यवाद. दौंडमधल्या यवत इथे ही निर्माण झालेली परिस्थिती आपण बघितली. याचे अपडेट आपण घेतच राहू. मात्र